साल 1674. ठिकाण किल्ले रायगड. याच किल्ले रायगडावर एक सिंहासन उभं राहिलं आणि हिंदवी स्वराज्याचा पाया अखंड झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे केवळ एका राजाचा राज्यारोहण नव्हतं, तर शेकडो वर्षांच्या गुलामीच्या जखमांवर औषध होतं. या एका सोहळ्यानं भारत भूमीवर पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य हे स्वप्न शक्य आहे हे दाखवून दिलं. या राज्याभिषेकामुळे महाराजांचं योगदान वेगळ्या उंचीवर गेलं. महाराज एक पराक्रमी योद्धा ते आदर्श प्रशासक, एक धर्म संस्कृतीचा रक्षक ते न्यायप्रिय राजा झाले. शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासात राज्य कसे असावे याचं जिवंत उदाहरण ठरले. त्यांच्या राजकारणात दूरदृष्टी होती, प्रशासनात पारदर्शकता होती आणि प्रजेविषयी अगतिक प्रेम होतं. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर अख्खा देश जागा झाला. स्वराज्याच्या गावागावात अभिमानानं बोललं जाऊ लागलं, हे आमचं राज्य आहे, आमचा राजा आहे. मराठा साम्राज्याची बीज याच सिंहासनावर रोवली गेली, जे भविष्यात औरंगजेबालाही हादरवणारं ठरलं. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे स्वराज्याचं आत्मभान, मराठ्यांच्या अस्मितेचा पुनर्जन्म. आजही त्या दिवशी उभारलेलं सिंहासन आपल्याला आठवतं की आपण गुलाम नव्हतो आणि होणारही नाही. जय भवानी, जय शिवाजी.